हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर ना आज मला पिझ्झा खायची इच्छा झाली होती. आज आहे संडे, तर म्हटलं काही तर थोडंसं चटपटं खाऊया. दरवेळेस पोहे वगैरे खाऊन कंटाळा आला होता, तर म्हटलं पिझ्झा खायचा आणि बाहेर जायचाही खूप कंटाळा आला होता. तर म्हटलं आज घरी बनवून घ्या आणि फर्स्ट टाईम मी घरी पिझ्झा बनवत आहे. तर पिझ्झा बेस असे ऑनलाईन बघितले होते, तर म्हटलं चला आज आपणही मागवू आणि पिझ्झा बेस मी मागवले आहेत आणि म्हटलं व्हेज पिझ्झा बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी व्हेजिटेबलही आणले आहेत. तर बघू शकता काय एवढं जास्त नाही, कॅप्सिकम आहेत दोन, एक रेड कलरची ग्रीन कलरची आणि ऑनियन कांदा वगैरे ते मस्त असं कट करून घेते, जे पिझ्झ्यामध्ये टाकतात तसं गोल टाईप असं करायची कोशिश केली होती थोडीशी. तर ते करून घेतलं आहे मी आणि म्हटलं थोड्या वेळाने पनीर कट करून घेते. तर बघू शकता पनीर थोड्या वेळाने मी कट केलेलं आहे. तर मस्त असे बारीक बारीक त्याचे स्क्यूब करून घेणार आहे पनीरचे आणि बघू आता कसा लागतोय कसा नाही. तर फर्स्ट टाईमच बनवत आहे पिझ्झा घरी आणि नाही ओव्हन आहे, नाही मायक्रोवेव्ह आहे. पॅनवर बनवणार आहे मी पिझ्झा. बघू चांगला लागला तर मी सांगेल तुम्हाला चांगलाच लागला आणि नाहीच आवडला तर नाही. आणि असे 2-3 पिझ्झा बेस होते, तर आणि पिझ्झा सॉसही मागवला होता. पिझ्झा सॉस वगैरे सगळं असं लावून घेते पटकन. बघू शकते मस्त असं पिझ्झा बेसमध्ये पिझ्झा सॉस लावून घेतला आहे. टमॅटोही टाकले आहे, कॅप्सिकम टाकले आहे, रेड कॅप्सिकमही टाकले आहे आणि ऑनियन जे राऊंड राऊंड कट केले होते ते आणि पनीर थोडीशी अशी यूट्यूबवर बघून आपण ते रील्स बघतो तशा टाईप टाकायची कोशिश केलेली आहे. म्हटलं आपल्यालाही जमतं का ते बघूया. आणि मस्त असं चीज टाकलेलं आहे आणि बघू शकता 2 पिझ्झेचं बेस तयार झालेला आहे आणि असं सिम्पलमध्ये पॅन ठेवलेला आहे आणि थोडंसं बटर ठेवलेलं आहे. फर्स्ट टाईम बनवते, कसं होतं माहिती नाही. आणि असं ठेवून असतं मस्त त्याच्यावर ताट झाकून दिलं आहे आणि आता बघू शकते झालं आहे पिझ्झा, तुम्हाला दिसत असेल. आणि त्याच्यावर चिली फ्लेक्स वगैरे टाकलं आहे आणि आता कट करून खाणार आहोत. मस्तच झाला होता, पण जसं असं बाहेरून भेटतो ना तो खूप छान लागतो, तेवढा बी भारी नव्हता झाला. तर कसं वाटलं तुम्हाला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा.